आज संभाजीनगर येथे भारतीय जवान किसान पार्टीची सर्व पदाधिकारी विभागीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 2024 विधानसभा महाराष्ट्राच्या पूर्ण 288 जागा लढवण्याचा निर्धार करण्यात आला। त्यानंतर सर्व जागा ह्या सैनिक आणि शेतकरी आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या जागा लढवल्या जातील। याकरता ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली, कारण महाराष्ट्राला आता फार गरज आहे या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची, आणि ते फक्त सैनिक आणि शेतकरीच करू शकतो। त्यामुळं आम्ही पक्का निर्धार करून कोणाशी न युती करता आम्ही स्वतः भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने 288 जागा लढणार आहोत। हे आमचा फायनल निर्णय आहे। त्यामुळं पूर्ण सैनिक आता रस्त्यावर उतरून सैनिकाला एकत्र करून ही जंग पूर्ण लढून ताकदीने जिंकल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, आणि महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलल्याशिवाय हे सैनिक राहणार नाही। त्यामुळं आज पूर्ण फायनल झालेला आहे की 288 जागा आम्ही लढणार आहोत। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अभी पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से, निकलो अभी मकानों से, जंग लड़ो बेईमानों से, निकलो अभी मकानों से, जंग लड़ो बेईमानों से। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। सर्व म्हणजे संमतीने 288 सीटांचा आमचा आज निर्णय झालेला आहे, आणि जे आमची बॉडी ठरवेल त्या हिशोबाने आम्ही शहरामध्ये हे लढवणार आहे, सीट लढवणार आहे। तयारी आमची सर्व सैनिक शेतकरी हे मिळून देशासाठी भ्रष्टाचार मुक्त असं महाराष्ट्र कसा निर्माण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। काय विषयावर लढणार? आमच्याकडे जे विषय आहेत, आज महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे, भाजपचं आहे की काँग्रेसचं आहे, म्हणजे कोणालाही कोणताही असं मार्ग समजायला तयार नाही आहे। कोण सत्तेमध्ये आहे आणि कोण विरोधात आहे हे आज बिलकुल कळायला तयार नाही आहे। सगळेच काँग्रेसचे भ्रष्ट नेते भाजपबरोबर आहे, आणि भाजपचे सगळेच भ्रष्ट नेते हे काँग्रेसबरोबर आहे। त्यामुळे महाराष्ट्राची दुर्दशा निर्माण झाली आहे। या ठिकाणी लोकांना न्याय मिळत नाही, महिला सुरक्षित नाही, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, शेतकरी हताश झालेले, सैनिक परेशान आहे, महिलांना रोजगार मिळत नाही, युवांना रोजगार मिळत नाही, सर्व जनता त्रस्त झाल्यामुळं आज सैनिकांना मैदानामध्ये उतरण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही उमेदवारीची चाचणी केलेली आहे का? उमेदवाराची आता मुलाखत घेतलेली आहे? आमच्याकडं उमेदवारीसाठी भरपूर लोक तयार आहेत, आणि त्याच्यामधून अजून आमचे जे अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष, ते त्याच्यामधून कोणकोणते उमेदवार कोणाला कुठून द्यायचं आणि उमेदवारी ते ठरवणार आहे। कारण शहरामध्ये भारतीय जनता पार्टी एमआयएमची ताकद वाढलेली आहे, इथं बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो एमआयएमचा। कशी फाईट देणार तुम्ही? या ठिकाणी जरी बालेकिल्ला हा एमआयएमचा जरी असला तरी लोक आज एमआयएम आणि जातीवादी ज्या काही संघटना आहे, जातीवादी ज्या काही पार्ट्या आहेत, त्या सगळ्यांना लोक त्रस्त झालेले आहे, आणि लोकांना सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा सर्व धर्म समभाव असा एकच पक्ष म्हणजे तो आहे सैनिकांचा पक्ष तो, आणि ती पार्टी आहे जय जवान जय किसान। माझं नाव सय्यद हयास मोइनुद्दीन, मी माजी सरपंच आहे करंजखेड या गावचा। कन्नड तालुक्यामध्ये मोठं गाव आहे, आणि त्या ठिकाणी मी 10 वर्ष सरपंचपद भूषवलेलं आहे। आपण पण उमेदवारची इच्छुक आहे म्हणून जर पार्टीनं ठरवलं तर निश्चितच मी सुद्धा कन्नड तालुक्यामध्ये उमेदवारी लढवण्याचा प्रयत्न करेल। काय विषयावर चर्चा करण्यात आली आणि पुढचं पाऊल काय राहणार आहे? 76 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने महाराष्ट्राला पूर्णपणे लुटलेलं आहे। ना यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला आहे, ना यांनी सैनिकांना न्याय दिला आहे, ना यांनी महिलांना न्याय दिला आहे, ना युवकांना यांनी न्याय दिलेला आहे। तर आज ती परिस्थिती आलेली आहे की सैनिकांचं आमचं काम होतं देशाच्या सीमेचं रक्षण करणं, पण आज काळाची गरज आली आहे की सैनिकांना समाजामध्ये येऊन काम करण्याची गरज पडलेली आहे। आज सैनिकांना राजकारणामध्ये येऊन काम करण्याची गरज पडलेली आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे
की यांनी जितका भ्रष्टाचार केलेला आहे, आम्ही भाजपला सपोर्ट का केलता की भाजपचा एकच विषय होता, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्याच्यामुळं आम्ही भाजपला 2014पासून 2019पर्यंत आम्ही भाजपला सपोर्ट केला. पण भाजपने पूर्ण काँग्रेसचे जेवढे भ्रष्ट आहेत, प्रफुल्ल पटेल असून द्या, अजितदादा असून द्या, किंवा आपले एक्स CM चव्हाण साहेब असून द्या, सर्वांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी आज पूर्ण काँग्रेसमय भाजप केलेलं आहे. जे म्हणत होतं की काँग्रेस मुक्त भारत करायचं आहे, पण त्यांनी आज पूर्ण काँग्रेस युक्तच भाजप केलेलं आहे. त्याच्यामुळं आमचा जनतेचा पूर्ण विश्वास त्यांच्यावरला उडलेला आहे. आणि आज शेतकऱ्याला हमीभाव भेटत नाही आहे, युवकांना रोजगार नाही आहे, सैनिकांना सन्मान नाही आहे, महिलावर दिन पे दिन अत्याचार होत चाललेले आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी, सैनिक, विद्यार्थी आम्ही एकत्र येऊन ताकदीनं आज आमचा पहिलाच फ्रंट आहे. भाजप सेकंड असेल किंवा काँग्रेस थर्ड असेल, त्यांचे मित्रपक्ष, पण आज ताकदीनं आम्ही 2024च्या इलेक्शनमध्ये आम्ही उभं राहणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या पूर्ण 12 कोटी जनतेला, शेतकऱ्यांना, सैनिकांना, विद्यार्थ्यांना आम्ही न्याय देण्याचं काम करणार आहोत. परिस्थिती येण्याचं काम एकच आहे की यांनी आज भ्रष्टाचार हा चरणसीमेवर पोहोचलेला आहे. जर आज ज्या पाणी बाटल्याचे एक पाणी बाटलीची लागत किंमत 2 रुपये आहे आणि त्याची MRP 20 रुपये आहे, तर आज शेतकऱ्याच्या आमच्या दुधाचा लागत खर्च जो कृषी विद्यापीठाने काढलेला आहे, तो गाईच्या दुधाचा खर्च आहे आज 65 रुपये, पण त्या शेतकऱ्याला आज 24 रुपये भेटते. आणि म्हैशीचा लागत खर्च आहे 95 रुपये, त्याला 45 रुपये भेटते. मग का शेतकऱ्याविषयी असं, का सैनिकाविषयी असं? तर शेतकऱ्याला आणि सैनिकाला फक्त यांनी मतासाठी वापर केलेला आहे. तर आज सैनिक आणि शेतकरी जागा झालेला आहे. आम्ही ह्यांनी आज आम्हाला ह्यांच्यावरचा पूर्ण विश्वास उडलेला आहे. तर आम्हाला हे दोन्हीही नको आहेत. त्याच्यामुळं आज आम्हाला राजकारणामध्ये याची गरज पडलेली आहे. का तर ह्यांच्यावरचा विश्वासच संपलेला आहे, तर आम्ही यांची दुसऱ्याची वाट पाहायची का? नाही आहे. कारण संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. त्यामुळं आम्ही महाराष्ट्रातले सर्व सैनिक, शेतकरी पहिला पर्याय म्हणून, आमच्याबरोबर बरेच मित्रपक्ष आमचे येत आहेत, तर त्यांना सर्वांना घेऊन आम्ही पर्याय निवडलेला आहे. आणि आज आमचे मार्गदर्शक मनोज जरांगे पाटील आहेत, ते आमचे भीष्मपितामह आहेत. आम्ही त्यांचे एकलव्य आहोत. तर त्यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रामध्ये 288 जागा आम्ही लढवणार आहेत. उद्याच्याला आम्ही लढवणार आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही न्याय देण्याचं नक्कीच काम करू. आणि आजपर्यंत सैनिक कधी हरलेला नव्हता, तर इथून पुढं पण हरणार नाही असं मला. मोदी साहेबांनी सांगितले खाणे देऊंगा ना खाऊंगा, तर 70,000 कोटीचा घोटाळा करणारे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळंच आम्ही त्यांच्यावर नाराज आहेत. मोदी साहेब 4 दिवस अगोदर सांगते तर 75,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे, आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना शपथ घेतली. अरे काय चालू आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये? त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर आम्हीच नाही आहे, सैनिकच नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रातली जनता नाराज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनताला हे भाजप सापनाथ आणि काँग्रेस नागनाथ हे दोन्ही नको आहेत. त्याच्यामुळं आज सक्षम पर्याय म्हणून जय जवान जय किसान येत आहे. आम्ही आमच्या मित्राबरोबर पुढे आम्ही जाणार आहोत. किती जागा लढवणार? आम्ही पूर्ण 288 जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पूर्ण सैनिक आम्ही उभा करणार आहोत. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता, पूर्ण महाराष्ट्रातली जनता सैनिकांची मान आणि देशाची शान ह्या राजकारणामध्ये कमी होऊन देणार नाही, खाली करून देणार नाही आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आपण नाव घेतलं, बिलकुल. म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे आपल्याला, कसं आहे याच्यामध्ये काय? दादांचा 100% सपोर्ट आम्हाला राहणारच आहे. का की दादाच्या आंदोलनामध्ये इथून मागं आणि आता बी आम्ही पूर्ण सैनिक दादाच्या आंदोलनामध्ये पहिले बी होतो, तर आज बी आहे, तर उद्या बी राहू. का तर दादाचं काम एकदम निष्पक्ष आहे. आणि तेच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जो लढा उभा केला तो फक्त मनोज दादानेच लढा उभा केलेला आहे. त्यामुळे दादाबरोबर आम्ही 100% आहोत. आमची दादाबरोबर मिटिंग झालेली सुद्धा आहे. दादा म्हणले आपण पाहू त्या गोष्टीचं, पण हे क्लिअर आहे की मी आज दादाला परत एक विनंती करतो की दादा, जर आपण ह्याच्यात प्रक्रियामध्ये पडलो नाहीत तर उद्याच्याला हे सापनाथ आणि नागनाथच तिथं बसणार आहेत. आणि नागनाथ आणि सापनाथ म्हटलं न्याय आपल्याला कुणालाच भेटणार नाही. त्यामुळं आज काळाची गरज आहे. काळाची गरज आहे की आपल्याला विधान परिषदेमध्ये जाऊनच न्याय द्यावा लागेल महाराष्ट्राच्या जनतेला, किंवा मराठा समाजाला, किंवा शेतकऱ्याला आणि महिलांना, सर्वांनाच. माजी सैनिकांना काय काय त्यांचे प्रश्न आहे आणि का ते सरकार सोडत नाही? सर्वात मला सांगायचं आहे की आजपर्यंत यांनी हजारो कोटीच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घातलेल्या आहेत, उद्योगपतीला दिलेले आहेत.
पण यांना लाज वाटत नाही. ज्या भाजपनं सैनिकांच्या जीवावर सरकार आणलेलं आहे, कारगिलची लढाई होऊन आतापर्यंत जवळपास 25 वर्षे पूर्ण झालेलं आहे, पण कारगिलच्या जे वॉर विडोज आहेत, शहीद परिवाराला आतापर्यंत यांनी जमिनी दिलेल्या नाहीत. काय यांच्यावर विश्वास ठेवा? हे फक्त सैनिकांचा वापर, हर घर तिरंगा, आणि कुठं कार्यक्रम आला तर 4 सैनिकाला नेऊन दाखवतात आणि पूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला दाखवलं की आम्ही सैनिकांचे काळवारे आहोत, आम्ही सैनिकांचा सन्मान करतो. पण वास्तवमध्ये ग्राउंडमध्ये हे काही होत नाहीये. तर आज प्रश्न एक असा आहे, तुम्हाला जरांगे पाटील सोबत तुम्ही युती करणार आहे या संदर्भात? तो युतीचा विषयच येत नाहीये. ते आमचे मार्गदर्शक राहणार आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार आहोत. इतर पक्ष पण महाराष्ट्रामध्ये आहे आणि पक्षाला उभा करताना अपाट पैसा लागतो, मोठे मोठे पक्ष तुमच्या समोर आहे, कसं लढाई देणार? तुम्ही बिलकुल जायज म्हटले. उभा करायचा म्हटलं तर पैसा लागतो, पण आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व सैनिकांना एक गोष्ट क्लिअर केलेली आहे. प्रत्येक सैनिकांना 50 मतदान आणि 1000 आपल्या जो आम्ही कॅन्डिडेट उभा करणार त्याला आम्ही देणार आहोत. आपल्याकडे पशुप्राणी सुरक्षित आहेत, मात्र आपल्या आई बहिणी सुरक्षित नाही, याच्याकडे कसं बघताय? ह्याच्याकडे पाहण्याचं एकच आहे की जे आता गद्दार बोला किंवा नालायक बोला, जे आम्ही ज्यांना निवडून दिले संविधानिक पद्धतीनं, हे स्वतः ह्यांनी डोळ्यावर पट्टी बांध